छगन भुजबळ अनुमोदन देतील अशी बातमी आता समोर आलेली आहे। थोड्याच वेळात विधिमंडळ परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात होतीये। गटनेते पदासंदर्भातला निर्णय या बैठकीअंती घेतला जाणार आहे। तर त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदासंदर्भात सुनेत्रा पवार पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील। एकीकडे बारामतीत अनेक घडामोडी घडत असताना आता संध्याकाळी 5 वाजता काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची विधिमंडळात बैठक सुरू होतीये। विधिमंडळाच्या पक्षाची बैठक ही सुरू होतीये। सुनेत्रा पवार या बैठकीकरता दाखल झालेल्या आहेत विधिमंडळ परिसरामध्ये आणि आता या बैठकीला काही क्षणात सुरुवात होईल। या घडीची अत्यंत महत्त्वाची ही बातमी। हा निर्णय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जनभावना लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतला असल्याचं पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। तर आपण या सगळ्या निर्णयाविषयी अनभिज्ञ असल्याचं शरद पवार यांचं म्हणणं आहे। पक्षात दादांच्या राष्ट्रवादीत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वरिष्ठ नेते आहेत। ते निर्णय घेतात, त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत असं शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलेलं होतं। आपल्याला ठाऊकच नाही तर पत्रकार परिषदेला किंबहुना शपथविधीला कसं जाणार हा मुद्दा या ठिकाणी शरद पवार यांनी उपस्थित केलेला होता। आता देवगिरीवरून सुनेत्रा पवार निघाल्यात आणि कोणत्याही क्षणी सुनेत्रा पवार विधिमंडळ परिसरात दाखल होतील। प्रतीक्षा आहे सुनेत्रा पवार यांची। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ही प्रतीक्षा केली जातीये। सुनेत्रा पवार विधिमंडळ परिसरात जवळ पोहोचलेल्या आहेत। कोणत्याही क्षणी विधिमंडळात त्या दाखल होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बैठकीला सुरुवात होणार आहे।